हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत कंपोनंट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे. सो सगळ्यात पहिला कंपोनंट आहे न्यूक्लियोटाईड. आता न्यूक्लियोटाईड काय आहेत, तर हे मोनोमर आहेत. आता मोनोमर म्हणजेच काय, तर एक सिंगल मॉलिक्यूल. आणि पॉलिमर म्हणजेच काय, तर मल्टिपल मोनोमर ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याला आपण पॉलिमर म्हणतो, है ना. सो न्यूक्लियोटाईड्स काय आहेत, तर एक मोनोमर युनिट आहे, म्हणजे सिंगल मॉलिक्यूल आहे दॅट लिंक्स टुगेदर टू फॉर्म न्यूक्लिक ऍसिड पॉलिमर. आता हे मोनोमर मल्टिपल न्यूक्लियोटाईडचे मोनोमर एकत्र येतात आणि एक न्यूक्लिक ऍसिड पॉलिमर तयार होतो. ओके, सो आता थोडं डायग्राम मध्ये बघूया न्यूक्लियोटाईड म्हणजे काय. सो इथे मी स्ट्रक्चर दाखवलाय डीएनएचा. ओके, आणि हा आरएनएचा स्ट्रक्चर आहे. सो याच्यामध्ये न्यूक्लियोटाईड आपण स्टडी करणार आहोत. सो न्यूक्लियोटाईड काय मी सांगितलं, एक मोनोमर आहे. म्हणजेच काय, तर इथे हा जो पार्ट आहे, ओके, हा जो कम्प्लीट पार्ट आहे तो झाला एक न्यूक्लियोटाईड, म्हणजेच एक मोनोमर ऑफ न्यूक्लियोटाईड. त्यानंतर हा सेकंड न्यूक्लियोटाईड झाला. त्यानंतर त्याच्या खाली हे थर्ड. ओके, असे हे मल्टिपल मोनोमर ऑफ न्यूक्लियोटाईड एकत्र येतात आणि एक कम्प्लीट आपल्याला न्यूक्लिक ऍसिडचा पॉलिमर मिळतो. ओके, सो हे जे आहे हे काय आहे, एक न्यूक्लिक ऍसिड म्हणजे कम्प्लीट डीएनए. आणि हे जे आतमध्ये छोटे छोटे मोनोमर्स आपल्याला दिसत आहेत ते काय आहेत, तर न्यूक्लियोटाईड. ओके, हा जो सिंगल मोनोमर आहे त्याला आपण काय म्हणणार, न्यूक्लियोटाईड. ओके, सो आय होप तुम्हाला कळलंय. हे जे न्यूक्लियोटाईड आहेत हे मल्टिपल न्यूक्लियोटाईड एकत्र येतात आणि एक न्यूक्लिक ऍसिडचा पॉलिमर तयार होतो. सो आता पुढे ह्या न्यूक्लियोटाईड्सच्या आतमध्ये काय असतं, किंवा हे न्यूक्लियोटाईड्स अजून कशापासून बनलेले असतात ते बघूया. सो त्याच्यामध्ये असतात 5 कार्बन शुगर. यालाच पेंटोज शुगर असं म्हणतात. का, कारण याच्यामध्ये 5 कार्बन आहेत. पेंटोजचा अर्थ काय, 5. पेंटोज शुगर पासून हे न्यूक्लियोटाईड बनलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप सुद्धा आहे आणि एक कुठला तरी नायट्रोजनस बेस. जसे नायट्रोजनस बेसचे किती टाईप आहेत, 5 टाईप्स आहेत. सो न्यूक्लियोटाईड कशापासून बनलेली असते, एक पेंटोज शुगर मॉलिक्यूल असतो, एक फॉस्फेट ग्रुप असतो आणि ह्या 5 पैकी कुठला तरी एक नायट्रोजन बेस असतो. ओके, सो जी 5 कार्बन शुगर आहे म्हणजेच पेंटोज शुगर, ही डीएनए असेल तर त्याच्यामध्ये ती असते डीऑक्सीरायबोज शुगर. आणि जर आरएनए असेल तर त्याच्यामध्ये ती असते रायबोज शुगर. ओके, सो शुगरचे 2 टाइप्स कळाले तुम्हाला पेंटोज शुगरचे. डीएनए मध्ये असेल तर डीऑक्सीरायबोज शुगर आणि आरएनए मध्ये असेल तर फक्त रायबोज शुगर आहे. ओके, आता हा फॉस्फेट ग्रुप काय करतो ते बघूया. हा फॉस्फेट ग्रुपचं काम काय असतं, तर हा जो शुगर मॉलिक्यूल आहे त्याला या न्यूक्लियोटाईड वरती स्टिक करायचं. ओके, चिकटवायचं किंवा लिंक करायचं काम कोण करतं, हा फॉस्फेट ग्रुप करतो. म्हणजेच ही जी शुगर आहे पेंटोज शुगर, याला या मॉलिक्यूलला ह्या न्यूक्लियोटाईड वरती लिंक करतो. ओके, आणि त्याच्यामुळे काय तयार होतं, तर एक शुगर आणि फॉस्फेटचा बॅकबोन तयार होतो. ओके, म्हणजेच काय, हा शुगर आणि हा फॉस्फेट ग्रुप याचा बॅकबोन तयार होतो आणि त्याच्यापासून एक न्यूक्लियोटाईड तयार होते. प्लस त्याच्यामध्ये एक कुठला तरी नायट्रोजनस बेस असतो. एकतर ॲडिनाईन असेल, ग्वानाईन असेल, सायटोझिन असेल, थायमाईन असेल किंवा युरॅसिल असेल. ओके, सो आता हे आपण थोडं डायग्रामच्या मदतीने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिलं जी पेंटोज शुगर आहे 5 कार्बन शुगर, तिला एक्सप्लेन करून घेऊया. सो इथे मी पेंटोज शुगरची डायग्राम दाखवली आहे. हा स्ट्रक्चर आहे पेंटोज शुगरचा. याच्यामध्ये 5 कार्बन्स असतात. हे बघा, दिसते, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हा इकडे 5th आहे. ओके, सो हा इकडे वरती कनेक्ट झालेला आहे. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून काय असतं, तर सगळ्यात वरती टॉपला एक ऑक्सिजन मॉलिक्यूल असतो आणि मल्टिपल हायड्रॉक्सी मॉलिक्युल्स असतात याच्यामध्ये आणि हायड्रोजन ॲटम्स आहेत. ओके, सो अशा पद्धतीने ही पेंटोज शुगर तयार झालेली असते. याच्यामध्ये मेन लक्षात काय ठेवायचंय, तर हे कार्बन किती आहेत, 5 कार्बन्स आहेत आणि ह्याचा स्ट्रक्चर कसा आहे, पेंटागॉन सारखा आहे ना. सो 5 कार्बन्स 1, 2, 3, 4 आणि जो 5वा आहे तो वरती अटॅच झालेला आहे. ओके, रायबोजवाली शुगर सुद्धा सेम असते, सेम स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. बघा, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि 4th कार्बन आणि हा 5th कार्बन. त्याचप्रमाणे हायड्रॉक्सी ग्रुप आहेत इकडे, इकडे आणि इकडे. प्लस हा ऑक्सिजन आहे आणि प्लस इथे हायड्रोजन ॲटम्स सुद्धा आहेत. ओके, सो आता इथे डिफरन्स काय आहे, तर इथे आरएनए मध्ये
रायबोज शुगरमध्ये हायड्रॉक्सी हा जो मॉलिक्यूल आहे, म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा मॉलिक्यूल, याच्यातून हा जो ऑक्सिजनवाला मॉलिक्यूल आहे ना, तो गायब होतो. कुठे? डीऑक्सीरायबोजमध्ये. इथे बघा ऑक्सिजन गायब झालाय आणि हा एकच याच्यामध्ये डिफरन्स आहे. रायबोजमध्ये ऑक्सिजन मॉलिक्यूल प्रेझेंट असतो आणि डीऑक्सीरायबोजमध्ये हा ऑक्सिजन मॉलिक्यूल निघून जातो, रिलीज होतो आणि म्हणून त्याला काय म्हटलंय? डीऑक्सी. म्हणजेच काय? ऑक्सिजन मॉलिक्यूल निघून गेलेला आहे. ओके, सो ही झाली डीएनए मधली पेंटोज शुगर आणि ही झाली आरएनए मधली पेंटोज शुगर. ओके, सो आता 5 कार्बन शुगरचं स्ट्रक्चर तर तुम्हाला कळालेलं आहे. त्याचबरोबर आता आपण फॉस्फेट ग्रुप सुद्धा बघून घेऊया. सो इथे डायग्राम मध्ये बघा, फॉस्फेट ग्रुपमध्ये 4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स आहेत आणि मध्ये एक फॉस्फेटचा ॲटम असतो. ओके, आणि याच्यामध्ये काय आहे तर 3 जे ऑक्सिजनचे मॉलिक्यूल आहेत ते सिंगल बॉन्डवाले आहेत आणि एक जो ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. ओके, सो हा झाला फॉस्फेटचा एक मॉलिक्यूल. सो हे न्यूक्लिओटाइडमध्ये कसे कनेक्ट होतात ते आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर नायट्रोजनस बेस तर तुम्हाला माहिती आहे. नायट्रोजन बेसमध्ये काय काय येतं? ॲडिनाइन, ग्वानाइन, सायटोझिन, थायमाइन आणि युरॅसिल. ओके, सो डीएनए मध्ये काय काय असतं तर डीएनए मध्ये ॲडिनाइन, ग्वानाइन, सायटोझिन आणि थायमाइन असतं. प्लस आरएनए मध्ये ॲडिनाइन, ग्वानाइन, सायटोझिन आणि युरॅसिल. सो इथे डिफरन्स काय आहे तर डीएनए मध्ये जसं थायमाइन आहे त्याच्या ऐवजी आरएनए मध्ये युरॅसिल असतो. ओके, इथे थायमाइन नसतो आरएनए मध्ये. सो आता लक्षात काय ठेवायचंय तर एक न्यूक्लिओटाइड कशापासून बनलेला आहे? एक पेंटोज शुगर, एक फॉस्फेट ग्रुप आणि एक नायट्रोजनस बेस. सो ह्याची डायग्राम आपण बघूया. हे बघा, हा एक न्यूक्लिओटाइड आहे. ओके, सो हा इथे जो हा बॉक्स दाखवलाय ना, हा एक न्यूक्लिओटाइड आहे. त्यानंतर हा एक न्यूक्लिओटाइड आहे, हा एक न्यूक्लिओटाइड आहे. सो हे प्रत्येक न्यूक्लिओटाइड कशापासून बनलेला आहे? हा शुगर मॉलिक्यूल आहे, इथे फॉस्फेट ग्रुप आहे आणि हा जो आहे हा झाला नायट्रोजन बेस. ओके, मग एकतर तो ॲडिनाइन असेल, थायमाइन असेल, सायटोझिन असेल किंवा ग्वानाइन असेल डीएनए मध्ये. ओके, कारण मी इथे डीएनएची डायग्राम दाखवलेली आहे. इथे जर आरएनए असेल तर इथे एकतर ॲडिनाइन असेल, युरॅसिल असेल, सायटोझिन असेल किंवा ग्वानाइन असेल. ओके, सो न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर कळालंय. 3 पार्टमध्ये न्यूक्लिओटाइड तयार झालेलं आहे. सो इथे थोडं शुगर आणि फॉस्फेटमध्ये जो बॉन्ड तयार झालाय तो कसा झालाय ते बघूया. ही झाली फर्स्ट कार्बन मॉलिक्यूल, हा झाला सेकंड कार्बन मॉलिक्यूल, हा झाला थर्ड कार्बन मॉलिक्यूल आणि हा झाला फोर्थ कार्बन मॉलिक्यूल आणि इथे आहे 5th कार्बन मॉलिक्यूल. ओके, सो फॉस्फेट जो ग्रुप आहे तो कुठे जॉईंट झालेला आहे? या शुगरच्या 5th कार्बनला जॉईंट झालेला आहे इथे, है ना. शुगरची जी 5th कार्बन आहे त्याच्यामध्ये इथे फॉस्फेट ग्रुप जॉईंट झालेला आहे आणि शुगरच्या फर्स्ट कार्बन मॉलिक्यूलला कोण जॉईंट झालेला आहे तर हा नायट्रोजन बेस जॉईंट झालेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने हा एक न्यूक्लिओटाइड तयार होतो आणि ह्या न्यूक्लिओटाइडला म्हणून काय म्हणतात? बॅकबोन म्हणतात. का? कारण ह्याच्यावरतीच हा संपूर्ण डीएनए उभा राहिलेला असतो. ओके, हा जर बॅकबोन तुटला तर पूर्ण डीएनएचं स्ट्रक्चर तुटणार आहे. ओके, सो म्हणून त्याला काय म्हटलंय? बॅकबोन म्हटलेलं आहे. कुठला बॅकबोन? शुगर आणि फॉस्फेटचा, है ना. शुगर आणि फॉस्फेटमुळे तयार झालेला हा बॅकबोन आहे. सो आय होप तुम्हाला कळलंय कंपोनंट्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिओटाइड पासून, मल्टिपल न्यूक्लिओटाइड पासून एक न्यूक्लिक ऍसिड तयार झालेला असतो आणि न्यूक्लिओटाइड कशापासून तयार झालेला आहे? 5 कार्बन शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि एक नायट्रोजन बेस. ओके, जो फॉस्फेट ग्रुप आहे त्याबद्दल थोडं आपण अजून डिटेलमध्ये बघूया, कारण पुढे आपल्याला ज्यावेळेला आपण डीएनएचं स्ट्रक्चर शिकणार आहोत त्यावेळेला याची गरज लागणार आहे. ओके, सो बेसिकली इथे जर तुम्ही बघाल, सो हा कम्प्लीट जो मॉलिक्यूल आहे तो काय आहे? नायट्रोजन बेस, म्हणजेच ग्वानाइन आहे. त्यानंतर ही इथे मध्ये जी दिसते ती आहे डीऑक्सीरायबोज शुगर. ओके, सो डीऑक्सीरायबोज शुगर का? कारण आपण डीएनए बद्दल शिकतोय. त्यानंतर ह्या डीऑक्सीरायबोज नंतर हा झाला एक फॉस्फेट ग्रुप आणि त्यांनी कसं दिलेलं आहे बघा, इथे जो फॉस्फेट ग्रुप आहे तो 5th एंडला जॉईंट झालेला आहे. 5th एंड म्हणजेच काय? या पेंटोज शुगरच्या 5th कार्बन ॲटमला जॉईंट झालेला आहे. ओके, ही चेन तयार होते ना, हे एकमेकाला जोडलेले असतात. हा जो दुसरा फॉस्फेट ग्रुप आहे हा वाला, हा कुठे जॉईंट झालाय बघा? 3rd कार्बन ॲटमला, किंवा हा शुगरचा जो तिसरा एंड आहे ना ह्याला जॉईंट झालेला आहे ना. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे आणि हा थर्ड आहे. सो इथे 3rd एंडला हा दुसरा फॉस्फेट ग्रुप जॉईंट झालेला आहे. प्लस तोच फॉस्फेट ग्रुप
ह्या ॲडजेसंट पेंटोज शुगरच्या 5th कार्बन ॲटमला जॉईंट झालेला आहे. ओके, त्यानंतर हा पुन्हा बघा, हा फॉस्फेट ग्रुप त्याचा एक एंड जो आहे तो 3rd कार्बन ॲटमला आता जॉईंट झालेला आहे आणि दुसरा एंड जो आहे तो 5th कार्बन ॲटमला जॉईंट झालेला आहे. तसंच इथे सुद्धा फॉस्फेट ग्रुपचा एक एंड 3rd कार्बन ॲटमला आणि दुसरा एंड 5th कार्बन ॲटमला. ओके, सो हे 5th एंड आणि जो 3rd एंड आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ओके, आणि जर हा कम्प्लीट बॉक्स तुम्ही बघितलात ना, तर ह्यालाच आपण काय म्हणतो, न्यूक्लिओटाइड. एक न्यूक्लिओटाइड. असे मल्टिपल न्यूक्लिओटाइड्स एकत्र येतात. ओके, आणि डीएनएचं एक स्ट्रक्चर तयार होतं, न्यूक्लिक ॲसिड तयार होतो. ओके, न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच काय, डीएनए. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ व्यवस्थित कळला असेल. काही डाऊट्स असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा करा. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.